नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आता बाजारामधून जी महागडी मुसली मिळते ना, ती विकत आणायचं काम नाही. आपण घरी सुद्धा मस्त अशी पौष्टिक अशी मुसली आपण बनवू शकतो. बघा, अर्धा वाटी जर तुम्ही मुसली जर रोज अशी बनवून जर खाल्ली तर बघा संपूर्ण पोषण आपल्या शरीराला मिळतं. लहान मुलांना सुद्धा आवडीने ही मुसली खाते. एवढी छान ही मुसली आपली बनवून तयार होते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये बघा 1 कप मी ओट्स घेतलेला आहे. ओट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा वाटी तुटी फुटी घेतलेली आहे. अर्धा वाटी बघा मी टरबूज मगज घेतलेला आहे. थोडंसं सूर्यफूलचं बी घेतलेलं आहे. बघा आता हे काळे मनुके घेतलेले आहेत मी. आहे कॅनबेरीज आहे. त्यानंतर बघा थोडेसे मी बदाम घेतलेले आहेत कट करून. 3 ते 4 बघा अक्रोड घेतलेले आहेत कट करून आणि पंपकिन सीड घेतलेले आहे. पंपकिन सीडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषण असतं. त्यानंतर बघा बघा कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे. हे रेडीमेड घेतलेलं आहे. हनी फ्लेवरचं आहे. तर अशा पद्धतीचे बघा मार्केटला तुम्हाला इझिली अवेलेबल होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड आणून घेऊ शकता. त्यानंतर बघा आता बघा एक पॅन घेतलेला आहे. आपल्याला ओट्स मंद आचेवर छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर हाय फ्लेमवरती जर भाजले तर त्या जे ओट्स आहे त्याची चव बदलते आणि ते कडवट असे आपले चवीला लागतात. तर बघा अशा मंद आचेवरती आपल्याला छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा ओट्स छान असे भाजून घेतलेले आहे. त्यांचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आता बघा ड्रायफ्रूट घातलेले आहे पॅनमध्ये. हे सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा सर्व मी जे सीड्स आहेत ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे. बघा थोडंसं गरम करून घ्यायचे आहे. म्हणजे याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी मुसली आहे ते भरपूर दिवस चांगली राहते. बघा अशा पद्धतीने थोडंसं मी याला भाजून घेतलेलं आहे. ते सुद्धा बघा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा मी पहिल्यांदाच ही मुसली बनवलेली आहे. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट जर घेतलेले आहेत ते आपण सर्व मिक्स करून घेऊया. आता हे जे ड्रायफ्रूट आहेत ते पण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. बघा याच्यामध्ये काळे किशमिश घातलेले आहे, मनुके घातलेले आहे आणि बघा टुटी फुटी घातलेली आहे. टुटी फुटी घातली ना मुलांना खूप आवडते तर आवश्यक घाला आणि चवीला सुद्धा आपली जी मुसली आहे ना ती खूप छान तयार होते. आणि जे आपण कॉर्नफ्लेक्स आणलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा त्यामध्ये यामध्ये ओटचं जे प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा जे ड्रायफ्रूटचे घेतले ते सुद्धा यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपले जे मक्याचे पोहे घातलेले आहेत ते जर भरपूर घातले ना चवीला खूप छान होतात आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. बघा अशा पद्धतीने बघा छान अशी आपली मुसली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. बाहेरची महागडी मुसली दिल्यापेक्षा तुम्ही घरामध्ये जर असं साहित्य आणून ठेवलं तर कमी खर्चामध्ये एकदम छान असं आपली जी मुसली आहे ती बनवून तयार होते. आता बघा मुसली जे आहे मस्त चवीला अप्रतिम झालेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त कलरफुल आपली मुसली बनवून तयार झालेली आहे. बघा अर्धा ते 1 कप मी दूध घेतलेलं आहे गरम करून. त्यामध्ये मुसली घालायची आणि सकाळी सकाळी जर तुम्ही नाश्त्याला खाल्ली तर खूप छान सर्व पोषण मूल्य भेटतात आणि शरीरामधली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ती कमतरता आहे ती आपल्या भरून निघते. बघा मस्त अशी मुसली आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.